एकदम पांढरं शुभ्र होणारी अशी ही पारंपरिक गव्हाच्या कुरडईची रेसिपी आहे। तेलात टाकताच दुपटीने फुलणारी अशी ही पारंपरिक कुरडई आहे। तर आजची रेसिपी ही बघण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा। नमस्कार फ्रेंड्स, मी पूजा वर्किंग वुमन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। खूप दिवसाच्या कालावधीनंतर मी आज कुरडई पारंपरिक पद्धतीने कुरडई रेसिपी घेऊन आलेली आहे, ते देखील शेतगव्हापासून। चला तर आपण स्टेप बाय स्टेप ही लॉंग रेसिपी एकदम छोट्या व्हिडिओमध्ये बघूयात। तर या ठिकाणी मी शेतकरी गहू घेतलेले आहे। तर हे गहू आता आपण स्वच्छ करून त्याला 2 ते 3 पाण्याने छान धुवून घ्यायचे आहे व त्यानंतर हे गहू एका स्टीलच्या डब्यामध्ये आपण उबवण्यासाठी टाकणार आहोत। कढईत गरम केलेलं पाणी आपण जे गहू स्वच्छ करून डब्यामध्ये ठेवले आहेत त्या गव्हामध्ये आपण टाकणार आहोत। कडक पाणी टाकल्याचं कारण की गहू लवकर उबवला जातो। साधारणतः 4 दिवस आपण उन्हात ठेवल्यावर आपल्याला गहू उबवण्यास लागतात। तर ही प्रोसेस वापरली तर तिसऱ्याच दिवशी आपला चीक तयार होतो। या पद्धतीने केल्यास कुरडई जी आहे ती पांढरशुभ्र व चीक देखील भरपूर पडतो। तिन्ही दिवस आपण कोमट पाण्याचाच वापर करून गहू उबवून घेणार आहे। तर हा आजचा गव्हाचा तिसरा दिवस आहे। तर आता आपण हे पाणी पूर्ण वरचं काढून घेणार आहोत आणि गहू स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। तर आता आपण पूर्ण हे गव्हाचं पाणी आपण या ठिकाणी काढून घ्यायचं आहे। तर साधारणतः आपण 2 ते 3 पाण्याने गहू स्वच्छ धुवून घेणार आहोत। गहू स्वच्छ धुतल्याच्या नंतर आपण तो दुरडीमध्ये उपसून घ्यायचा आहे, त्याचं पूर्ण पाणी नितरेपर्यंत। तर आता आपण गव्हातून पूर्णपणे पाणी हे काढून घेतलेलं आहे। गव्हाची चिकी घेताना जे भांडे आपण या ठिकाणी यूज करणार आहोत त्या सर्व भांड्यांना आपण तेल लावून घ्यायचं आहे। शिवाय हाताला देखील थोडंफार तेल लावायचं, कारण की हात चिकट होणार नाही। अशा पद्धतीने काळजी घ्यायची। ही पद्धत वापरल्यावर चीक चिटकून बसत नाही भांड्यांना, हाताला। तर आपले तिसऱ्या दिवशी गहू किती सुंदर असे चीक सोडत आहे। कुठलाही गहू बघा एकदम इझी पद्धतीने खूप सुंदर हे तिसऱ्या दिवशी आपण गहू हे वाटायला घेत आहोत। या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये गहू घेतलेले आहेत, त्यातच आपण साधारणतः 1 ग्लासभर पाणी या ठिकाणी घालून घेणार आहोत, अशा पद्धतीने। आणि तर आता आपण मिक्सरला उलट्या साईडने देखील भरड करून घेणार आहोत। कॉटनचा कपडा हा बांधून घेतलेला आहे। तुम्ही या ठिकाणी रुमाल देखील बांधला तरी चालेल। माझ्याकडे हा कॉटनचा कपडा होता, मी तो बांधून घेतलेला आहे। व अशा पद्धतीने आपण या ठिकाणी चाळणी ठेवून घ्यायची आहे व जे वाटण आपण या ठिकाणी मिक्सरला वाटलं आहे गव्हाचं, ते आपण अशा पद्धतीने या टाकून घ्यायचं आहे। हाताला व्यवस्थित तेल लावल्यामुळे आपण चीक हा हाताने प्रेस करतच चीक काढून घ्यायचा आहे सर्व कोंड्यातनं गव्हाच्या। चमच्याने केले तरी चालेल, पण चमच्याने पाहिजे तसं चीक खाली ऑब्झर्व होणार नाही, त्यासाठी व्यवस्थित हातानेच कुच करत चीक हा काढून घ्यायचा आहे।
अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हा चौथा साईडला काढून घ्यायचा आहे। जो कपड्यावर आपण चीक टाकलेला आहे तो चमच्याच्या साहाय्याने आता हलवून घ्यायचा आहे। पण याची काळजी घ्यायची की त्यात आपलं चिकाचे जे कण आहे बारीक ते जाणार नाही, जास्त प्रेस करायचं नाही व वरती आलेलं जो फेस आहे तो काढून घ्यायचा आहे अलगद हाताने। याच पद्धतीने आता सर्व गहू वाटून चीक काढून घ्यायचा आहे। पुन्हा आपण त्याच पद्धतीने ही प्रोसेस फॉलो करणार आहोत। अशाच पद्धतीने आपण सर्व गहू हा वाटून घ्यायचा आहे। तर आता आपला गव्हाचा चीक काढून झालेला आहे। उरलेला जो कोंडा आहे साधारणतः 2 पाण्याने आपण त्याला कुचकरत स्वच्छ त्यातला चीक काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने त्याला व्यवस्थित कुचकरायचं आहे। जेवढं तुम्ही त्याला व्यवस्थित हाताने कुचकरताल तसं ते त्यातून चीक बाहेर पडेल। साधारणतः 2 वेळेस ही स्टेप करायची आहे व त्यानंतर पुन्हा आपण त्यातला जो चीक निघणार आहे तो पुन्हा पहिल्या प्रोसेसनुसारच आपण डब्यात गाळून घ्यायचे आहे। याची काळजी घ्यायची, तो थोडा देखील गव्हाचा कण आहे तो चिकामध्ये जाणार नाही, त्याची आपण चीक गाळून घेताना काळजी घ्यायची आहे। गव्हाचा कोंडा साईडला काढल्याच्या नंतर चीक हा आपण व्यवस्थित चाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचा आहे। चीक चाळणीने गाळून पुन्हा कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित गाळून स्टोअर करून घ्यायचा आहे व त्यानंतर तो रात्रभर सेट करायला ठेवून द्यायचा आहे। चीक काढून घेतल्याच्या नंतर चीक एका जागेवरच डबा ठेवायचा आहे, तो हलवायचा नाही। चीक हा व्यवस्थित तळाला जाऊन बसतो व जे खराब पाणी आहे चिकावरचं ते अद्दरवरती राहतं। आता याला सकाळीच आपण डब्बा ओपन करायचा आहे। तर चीक रात्रभर स्टोअर करून ठेवल्याच्या नंतर आपण बघू शकतात ही चिकावरची ताम कशी आलेली आहे। तिला आता अलगद हाताने वाटीच्या साहाय्याने किंवा चमच्याने व्यवस्थित जास्त डब्बा न हलवता यावरची ताम व वरती आलेलं नितळ पाणी हे सर्व काढून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी पाणी काढून घेतल्याच्या नंतर बघू शकतात किती घट्टसर असा बुडाशी चीक स्थिर बसलेला आहे। हा चीक आता आपण व्यवस्थित मेजरमेंट करून घेणार आहोत। व्यवस्थित हा चीक पूर्ण त्याच्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत। घट्टसर झालेला एकसारखा हलवून घ्यायचा आहे व मेजरमेंट करून घ्यायचा आहे। मी या ठिकाणी एक लिटरचं पातेलभर माझा हा चीक भरलेला आहे। तर ह्याच पातेल्याने मी आता या ठिकाणी पाणी देखील चीक बनवण्यासाठी घेणार आहे। मी चीक साईडला काढून घेतलेला आहे व त्याच पातेल्याने आपण मेजरमेंट करून पाणी देखील घेतलेलं आहे। कोलबुडाचं मी छोटं पातेलं घेतलेलं आहे। सर्वप्रथम त्यात चमचाभर आपण थोडंसं तेल घालून घेणार आहोत या पद्धतीने व जे पाणी आपण मेजरमेंट करून ठेवलं होतं 1 लिटरच्या पातेल्यात ते यात सोडून घेणार आहे। तुरटीचा एक छोटासा खडा मी या ठिकाणी फोडून घेतलेला आहे बारीक करून। एकच किलोची ही कुरडई आपली आहे, त्यामुळे अगदी थोडासा मी या ठिकाणी तुरटी टाकलेली आहे। बघू शकता त्या ठिकाणी आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे।
दिसते करून त्यातून साधारणपणे आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी आपण काढून ठेवणार आहोत अशा पद्धतीने। चवीप्रमाणे साधारणतः 2 चमचे एवढं मी या ठिकाणी मीठ घालून घेत आहे। ते 1 ते 1.5 ग्लास पाणी मी काढलेलं सांगायचं विसरले। केव्हाही चीक बनवताना आपल्याला गरज पडू शकते, त्यासाठी ते पाणी ठेवलेलं आहे गरम। पाण्याला उकळी आलेली आहे, त्या अगोदर चीक साईडला काढलेला व्यवस्थितपणे चमच्याच्या साहाय्याने एकसारखा हलवून घ्यायचा आहे, कारण की चीक हा एकसारखा व्यवस्थित पाण्यामध्ये सोडताना पडला पाहिजे। त्यामुळे व्यवस्थित हलवून घ्यायचा व घाई करायची नाही। चीक हटवताना गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे। बघू शकतात पाण्याला छान उकळी आलेली आहे। तर आता मी या ठिकाणी चीक हटवण्यासाठी चिकाचा चाटू म्हणतात त्याला, चाटूच्या साहाय्याने मी चीक हा हटवून घेणार आहे। कुणाच्या तर मदतीने चीक एक तारी सोडायला सांगायचा व गॅस एकदम बारीक ठेवून प्रोसेस ही चालू ठेवायची हटण्याची। चीक टाकत असताना हटणं थांबवायचं नाही, कंटिन्यू हटत राहायचं आहे, कारण की हटत राहिल्याने गाठी होत नाही व चीक देखील व्यवस्थित होतो। चिकाची बारीक धार ही कंटिन्यू चालूच ठेवायची आहे व यापुढे चीक खूप घट्ट होत जातो, तरीही तो चिकाची धार ही टाकणं थांबवायचं नाही, कारण की ते मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे। वाटलंच काही तरी ते गरम पाणी आपण साईडला ठेवलेलं आहे काढून, ते टाकत पुन्हा आपण व्यवस्थित हटवून घ्यायचं आहे। सातत्याने आपण चीक हा सारखा हटत राहिलो जर तर त्यात गाठी होत नाही किंवा तो कुठल्याही साईडनी कच्चा देखील राहणार नाही। या पद्धतीने व्यवस्थित चीक हटवून घेतल्याच्या नंतर तर आता सर्व साईडचे चीक काढून घ्यायचा आहे व त्याला व्यवस्थित सेट करायचं पातेल्यामध्ये व त्याला आता स्टीम करण्यासाठी साधारणतः 20 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। 20 मिनिटांनंतर पुन्हा एकदा त्याला चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। थोडाही माझा चीक खाली करपलेला नाही, मेजरमेंट पूर्ण परफेक्ट या ठिकाणी चिकाचं झालेलं आहे। खूप सुंदर व पांढरशुभ्र अशा पद्धतीचा हा चीक बनून तयार आहे कुरडयासाठी। तर चीक परफेक्ट झाला आहे हे ओळखायचं कसं, तर या ठिकाणी बघू शकतात चिकाला लेअर आलेली ती थोडीही वाकत नाही, व्यवस्थित जागेवर स्थिर राहतीये। अशा पद्धतीने देखील आपण बघू शकतो चीक व्यवस्थित शिजलेला आहे, तो खाली देखील पडत नाही। व दुसरी एक स्टेप, हाताला पाणी लावून घ्यायचं व चीक थोडा हातात घेऊन त्याचा गोळा व्यवस्थित तयार होतो का ते बघायचं, ही एक पद्धत आहे। तर अशा पद्धतीने चीक चेक करायचा झालाय का नाही। चला तर आता आपण कुरडया घालायला स्टार्ट करूया। आपला चीक व्यवस्थित बनून तयार झालेला आहे। या ठिकाणी कुरडईचा सोऱ्या घेतलेला आहे, त्याला कुरडई बनवायची चाळण मी या ठिकाणी लावून घेतलेली आहे। कुरडई सोऱ्यामध्ये लगेच चीक भरून घेऊन कुरडई बनवायला सुरुवात करायची आहे। या ठिकाणी माझा व्हिडिओ हा उन्हामुळे थोडा विस्कळीत झालेला आहे, तर त्यासाठी सॉरी। तर अशा पद्धतीने मी या ठिकाणी 2.5 वेड्याची कुरडई बनवून तयार केलेल्या आहे, बघू शकतात। तर ह्या कुरडया साधारणतः आपण कडकडीत उन्हाला 2 दिवस वाळवून घ्यायच्या आहे। कुरडईला ऊन छान मिळालं तर कुरडई फुलायला देखील मदत होते। तेलात टाकताच कुरडई छान फुगते, त्याला फक्त कारणीभूत
ऊन असतं व तुमचं चीक घेण्याचं मेजरमेंट असतं, त्यामुळे कुठलीही स्टेप चुकू देऊ नका. पांढरशुभ्र होणारी अशी ही कुरडई रेसिपी आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.